जय हरी गणपती बाप्पा। चला आम्ही आज चाललेलो आहे वारीला भेट द्यायला आणि वारीला अचानक असं ठरलं। परवाच्या दिवशी अण्णा छत्र मंडपात बसलेलो, विनीत बोलतो व्हिडिओ बघून की अरे वारीला जायला पाहिजे, चला बोलो वारीला जाऊन येऊ, काहीतरी फळ वाटप वगैरे करता येतील अशा पद्धतीने। तर आता आम्ही निघालेलो आहे, दुपारचे 2:45 वाजलेले आहेत, बुधवार। आणि आता डायरेक्ट आम्ही आधी अक्कलकोटला जाणार आहे। अक्कलकोटचं दर्शन घेऊन परतीच्या प्रवासाला वारीला भेट देणार आहोत। चला प्रवास आम्ही सांगू कसा होतोय। बाय बाय, हॅपी जर्नी बोला, हॅपी जर्नी। आता बदलापूरला आम्ही सीएनजी भरलेली आहे, 620 रुपयाची सीएनजी भरलेली आहे बघा करवईला। चला पुढे जातो। कर्जतला पोहोचलेलो। कर्जतला खूप प्रसिद्ध हडप वडापाव खायची इच्छा होती, पण त्या बालाने आत्ताच खोलले, तो बोलले जस्ट खोलले, अजून 15 मिनिटं लागतील, त्याच्यामुळं आता हडपचं तर काय नाही, पण क्लायमेट इथला लय भारी आहे। तुम्हाला क्लायमेट दाखवतो मी, क्लायमेट एक नंबर आहे। शेवटी हडप आमच्या नशिबाला लागलाच, कारण की हडप आधी ते नाही बोललेले, पण नंतर विनीत आणि आम्ही बोलतो खाऊन जायचंच। मग आता आम्ही थांबलो, पण वातावरण एवढं मस्त आहे, पाऊस एवढा भारी, आणि चहा आणि गरमागरम वडे, ते पण गिन्नी तेलातले। हे बघा गिन्नी तेलाचा वापर करून ते करतात। कोणी पण जर येत असेल ना, कर्जतच्या बरोबर 1 ते 2 किलोमीटर आधी आहे हडप, मस्त आहे, रोडच्या बाजूला अप्रतिम चव। मामा पण एक नंबर ये, आणि तो त्यांचा पोरगा आहे गोलगट्ट्या, आता चहा बनवून पोरगा लय मेहनती आहे, काम मेहनती आहे पोरगा। शेवटी वडापाव आलेले आहेत बघा, एकदम मस्त क्रिस्पी वडापाव, एकदम जबरदस्त। आता मिरची येईल आणि चटणी आणि मग चाय, टेस्ट। नाश्ता करून आम्ही हडपवरनं निघालो, कर्जतला आलो, आणि आमच्या या धनंजय गंपूला खंड्याला तिकडनं आम्ही कर्जतवरनं खोपोलीला गेलो। खोपोलीला त्याला इच्छा झाली की आपण एक्सप्रेस वे वरनं जायचं, परत खालापूरला आलो, उलटा सुलटा फिरलो आणि आता एक्सप्रेस वेला लागलो खालापूरच्या। म्हणजे एवढा जबरदस्त त्यांनी काम केलंय का दुसऱ्या कोणी करू नये, असं माझं वैयक्तिक मत आहे। आम्ही केलंय, तुम्ही करू नका। पण इथलं निसर्ग सौंदर्य जे आहे खंडाळा घाटातलं एकदम मस्त आहे। पाऊस पण रिमझिम रिमझिम, कधी एकदम भरभरून आहे, कधी मस्त, क्लायमेट खूप छान आहे। असं वाटतं मकाचं कणीस, कांदा भजी आणि चाय। आमचा विनीत चाय घेत नाही आता सध्या, त्याच्यामुळे त्याला कॉफी काय भेटलेली नाहीये, ती कॉफी भेटली तर
आता 8 वाजत आलेले आहेत रात्रीचे आणि आम्ही पुण्यामध्ये आलेलो आहे. पुण्यामध्ये अतिशय भयंकर अशी ट्रॉफिक लागली. मेट्रो स्टेशन करत करत आम्ही आत्ता सोलापूर हायवेला लागू. अजून लागलेलो नाही आहे, परंतु एक अर्ध्या तासात मला वाटतं सोलापूर हायवेला लागू. बघूया पुढे. पण ट्रॅफिक पुन्हा म्हणजे ट्रॅफिकच्या बाबतीत अतिशय विचित्र कारभार. एवढं म्हणजे त्रास झालाय ट्रॅफिकचा की बस रे बस. बघा विनीत मेहर आमचे झोपलेत. आम्ही पण कंटाळून शेवटी झोप. म्हाडाचं ऑफिस आहे इथे, गृहनिर्माण क्षेत्रविकास पुणे. पुण्याला CNG भरायला थांबलो आणि आबीला बोललो बाबा तू CNG भर. आम्ही एक दुकान बघितलं, कारण की असं काही बघितलं का खूप जायची इच्छा होते. पुण्यातील प्रसिद्ध स्वीट मार्ट आहे काका हलवाई, त्यांच्याकडे आता दुकानात आलेलो आहे आम्ही इथे. आता अक्कलकोट जाता आपण आलोय लोणी कार्बोरला आणि तिथे पाटीलवाडा हॉटेलला जेवायला बसलोय. खरं तर पाटीलवाड्याचं नियोजन नव्हतं, आम्ही काय भिगवणला जाणार होतो. आमचा आधी बोललेला भिगवणला जाऊ, परंतु योगायोग असा की आमचे जे मित्र आहेत कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये उपायुक्त या पदावर काम करतात, प्रसादजी बोरकर सर. त्यांना सहज मी फोन केला, कारण की त्यांनी मागे बोलता विषय निघालेला की त्यांचं गाव इकडे आहे आणि मी त्यांना फोन केला. तर त्यांचे भाऊ इथे आलेले आहेत. हे बघा, नमस्कार. त्यांचे भाऊ आम्हाला घ्यायला आलेत आणि इथे त्यांचंच हे हॉटेल आहे त्यांच्या ह्याच्यात आणि इथे बोरकर वस्ती आहे लोणी कारगोरला. त्यांनी इथे जेवायला आम्हाला हे केलं आहे. असं म्हणजे कधी काही संबंध हे असे उपयोगी येत आहेत आणि माणसं चांगली असली की चांगल्या माणसांची आपोआप गाठ तयार होत जाते. बघूया आता इथलं जेवल्यानंतर मग परत रात्री अक्कलकोटला किती वाजता पोचतो. मग उद्या परत वारी भेट द्यायची का? अभि द्यायची का नाही? अभिची इच्छा पूर्ण झाली. श्री स्वामी समर्थ. फायनली अक्कलकोटला पोचलो. 2:45 वाजले आम्हाला अक्कलकोटला पोचायला आणि आता इथे यात्री भवनमध्ये थांबलोय. सकाळी दर्शन वगैरे करू आणि तसं तुम्हाला स्वामींच्या मंदिराचं वगैरे हे दाखवेनच, परंतु आता गुड नाईट, झोपतो. गुड मॉर्निंग, शुभप्रभात, श्री स्वामी समर्थ. तयारी वगैरे झालेली आहे. काल रात्री आम्ही म्हणजे आज पहाटे पोहोचलो 3 वाजता आणि आता 9:45 वाजलेले आहेत. आम्ही रूममधनं निघतोय. सगळ्यांची तयारी झाली आहे. दर्शनाचं स्वामींच्या दर्शनाची ओढ लागलेली आहे. चला दर्शन घेऊया आणि पुढे बघू अजून काय करता येईल. लगेच वारीला पण जायचंय आम्हाला. दर्शन झालेलं आहे. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. व्यवस्थित दर्शन झालंय. इथे बघा, ही जे तुम्ही आता तुम्हाला मी दाखवतो जोगेश्वरी पूर्व येथील स्वामी भक्तांनी 40,000 पंचमुखी रुद्राक्षांची ही रुद्राक्षातून स्वामींची प्रतिमा घडवलेली आहे. बघा, वटवृक्ष स्वामी मंदिरात दर्शन झालेलं आहे आणि आता आम्ही चाललोय समाधी मंदिरात. ते दर्शन घेतो. ते दर्शन घेतल्यानंतर जर महाप्रसाद लवकर भेटला तर आम्ही अन्नछत्रात महाप्रसाद घेऊन मग पुढे पालखीच्या दिशेने जाणार आहे. बघूया आता. समाधी मठाकडे आलेलो आहे. स्वामी समाधी मठ म्हणजे श्री स्वामी समर्थ यांचे परमभक्त चोळप्पा महाराजांचं घर, याला समाधी मठ असं इथे बोललं जातं आणि सर्व स्वामी भक्त इथे देखील श्रद्धेने पाया पडायला येत असतात. चालू आहे. महादुर्गी बोलतात.
काय झालंय की तुमचा आदर्श डोळ्यावर ठेवून आम्ही 2018ला आलो, महाराज इकडे आले, तिकडे आले टिटवाळ्याला, आणि त्याच्यात आम्ही आत्ता अन्नछत्र मंडळ सुरू केलं. जवळजवळ आधी 2 वर्ष चालवलं, पण मग नंतर काय केलं, हे मंदिराच्या नावानेच आम्ही रजिस्टर केलं आमच्याकडे मंदिर, आणि दर मंगळवारी चालू केलं, मग दर रविवारी चालू केलं, आणि आता दररोज चालू केलं. दररोज नाही बोलत आता 700-800 रुपये सगळं. म्हणजे तुमच्यामुळे आम्हाला हे करायचं हे भेटलं, बाकी काय. भक्त निवास आहे श्री स्वामी समर्थ यात्री भवन 2. तिथे 2018 साली आपल्या कार्यक्रमाला जन्मेंजय राजे भोसले आलेले, त्यांनी ही आपली ओळख अजून तशीच ठेवलेली आहे मला. ना आणि निश्चित मला असं वाटतं की याच्यामुळे स्वामींचा आशीर्वाद सदैव माझ्या पाठी असतो, म्हणून मी हाती घेतलेली सगळी कामं होत असतात. अक्कलकोटसारख्या या पवित्र ठिकाणी यात्री भवनला ही जी फ्रेम इथे माझ्यासारख्या सामान्य एका छोट्या व्यक्तीची लागणं म्हणजे स्वामींचा आशीर्वाद सदैव हा माझ्या पाठीशी जरूर आहे. निश्चित याच माध्यमातून आपल्या परिसरातील जास्तीत जास्त चांगली कामं करण्याचा प्रयत्न आम्ही करतो. तेव्हा बाहेर पडतो पार्किंगमध्ये, ही नवीन पार्किंग केलेली आहे, आणि इथे तुळजा भवानी मातेचं मंदिर आहे, आणि स्वामी समर्थ वाटिका म्हणजे गार्डन, बालोद्यान वगैरे आहे. खूप चांगली व्यवस्था इथे केलेली आहे. याच्या समोरच बघा, तुम्ही बघू शकता वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे पण भक्त निवास आहे, ते त्या साईडने रस्ता आहे त्याला. अक्कलकोटवरनं निघताना आम्हाला जन्मेंजय राजे भोसले जे श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे प्रमुख विश्वस्त आहेत, संस्थापक अध्यक्ष आहेत, जे आपल्या टिटवाळा महोत्सवाला 2018ला आलेले, त्यांना भेटायचं होतं. मग त्यांच्याशी संपर्क केला तर ते त्यांच्या या फार्म हाऊसला आहेत, तर इथे त्यांना भेटायला आलो आहे. ते थांबलेले आहेत आमच्यासाठी, जायचं होतं कुठेतरी, परंतु आज सांगताना मला आनंद होतोय की 2018 साली श्री जन्मेंजय राजे भोसले महाराजांच्या शुभ आशीर्वादाने टिटवाळा महोत्सवाची सुरुवात झालेली. मी पण 2018ला पहिल्यांदा अक्कलकोटला आले, पण महाप्रसाद घेतला. आमच्या मनात काय इच्छा आली काय माहीत नाही, आणि अन्नछत्र आपण चालू केलं. 2 वर्ष अन्नछत्र आपण चालू केलं, कोरोनामध्ये बंद झालं. त्याच्यानंतर परत महाराजांच्याच प्रेरणेने आज आपण अन्नछत्र मंडळ श्री सिद्धिविनायक अन्नछत्र मंडळाच्या नावाने टिटवाळ्यात, परंतु तुमची भेट जेव्हा झाली ना तेव्हापासून आमच्या मनात आलं, आणि आज पण दररोज 700-800 लोक महाप्रसाद घेतात. माझी इच्छा आहे की आपण एकदा निवांत अन्नछत्राला भेट द्यायला यावं. छोटंसं आहे, हळूहळू मोठं होईल आपल्या कृपेने, आपल्या आशीर्वादाने. येतो आणि टिटवाळा महोत्सवच्या वेळेलाच येतो, दोन्ही होतात. यस 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 अन्नछत्राला भेट होती, चालेल चालेल. टिटवाळा महोत्सवालाही अगदी लावते. स्वामी समर्थ. आता आम्ही अक्कलकोटवरनं निघालो, महाराजांची भेट घेतली, आणि आत्ता बरोबर सोलापूर पुणे हायवेला लागलो, आणि आता इकडनं आम्ही चाललोय वारीला भेट द्यायला. तुकाराम महाराजांची वारी आणि सर्व वाऱ्या या ज्या एकत्र ज्या ठिकाणी होतात त्यांचा मिलाप होतो, तर तिथे आम्हाला पोचता येणार हे आमचं भाग्य आहे, आणि आम्ही तिथे पोहोचणार. त्याच्या आधी आमचं दरवेळेचं एक फेमस हॉटेल आहे, हॉटेल तुळजाई. तिथे गेल्याशिवाय धन्याला उर्फ गंप्या उर्फ खंड्या याला काही चैन पडत नाही. तिथलं ते थालीपीठ आणि काय धपाटे खाल्ल्याशिवाय, आणि ते 2 धपाटे विनीतला आणि आबीला पण आज खावणार आहे. तो बघूया आता कसं काय, नेहमीसारखी टेस्ट आहे का बघू.
पण प्रत्येक वेळेला चांगलं भेटतं आम्हाला. एकदा तर हे लोक 65 किलोमीटर त्या हॉटेलला जायचंय म्हणून उलटे फिरून आले. अशी लोक असतात खवय्ये माझ्यासारखे, बरोबर का नाही. चला आता हायवेला आहे. प्रमाणे तुळजाई हॉटेलला आलेलो आहे आणि हे बघा थालीपीठ आणि धपाटे आणि ते ही शेंग चटणी मागवलेली आहे. दही बघा कसं एकदम प्रॉपर आणि अजून मिसळ पण मागवलेली आहे. मसाला पापड आधीच झाला आमचा. जेवण एकदम बेस्ट. आता नाश्ता म्हणजे जेवण झालं. तुळजाई हॉटेल वरनं आम्ही निघालो आणि आता आम्ही पंढरपूर रस्त्याला आहे. पंढरपूर आम्हाला 40 किलोमीटर आहे आणि आम्ही चिक्क्या घेतलेल्या आहेत आणि खोबऱ्याचे डिंक खोबरा मिक्स लाडू घेतलेले आहेत. वारकऱ्यांना आमच्या स्व इच्छेने जेवढं देता येईल तेवढा प्रसाद म्हणून देणार आहे. आणि ते झालं की मग परतीचा प्रवास सुरू. बघूया आता कुठे वारी जिथे भेटेल तिथे थोडंसं सेवा करणार आणि निघणार. पंढरपूरला पोचलोय आपण आणि इथे सगळ्या पालख्याच छोट्या मोठ्या खूप मोठ्या अशा पालख्या एकत्र येत आहेत. त्या एकमेकांमध्ये मिसळत आहेत आणि खूप गर्दी आहे इथे. आम्ही जिथे जाणार आहे पिरांची कुरोली इथे आम्ही चाललोय, परंतु सगळे रस्ते बंद आहेत. त्याच्यामुळे इकडनं तिकडनं वाट काढत आम्हाला जावं लागतंय तिथे, कारण की तिथे तो रिंगण होणार आहे आणि मग त्या सगळ्या पालख्या एकत्र होऊन पंढरपूरच्या दिशेने तिकडनं इथे येणार आहेत. आम्हाला अजून जवळजवळ एक 15 ते 20 किलोमीटर जायचं आहे. बघूया आता कधी पोहोचतो, परंतु गर्दी खूप आहे. मी सर्व वारकऱ्यांना मनापासून शुभेच्छा देतो. आपला प्रवास सुखकर झालेला आहे. आपल्याला पांडुरंगाचं व्यवस्थित दर्शन हो आणि तुम्हा सर्वांच्या इच्छा पांडुरंग पूर्ण करो हीच एक प्रार्थना. आम्ही आता काही वारींमध्ये गेलो, मिसळलो, थोडासा आनंद घेतला. प्रसाद वाटायचा होता तो देखील वाटला आणि आता आम्ही परतीच्या प्रवासाला आहे निघालेलो आहे. मस्त सल्लकलकीत सूर्य घरी चाललेला आहे आणि मग आम्ही विचार केला आम्ही घरी जातो. आता आम्ही सोलापूर माळशिरस फलटण मार्गे निघतोय. फक्त पुण्यामध्ये ट्रॅफिक कशी आहे ते बघूया, परंतु सध्या तरी रोड चांगला आहे. आशा करतो लवकरात लवकर पोहोचू. मध्ये 1-2 स्पॉट बहुतेक होतील, नाही तर मग डायरेक्ट घरी पोहोचल्याचीच व्हिडिओ होईल. बघूया. चला बाय. श्री स्वामी समर्थ. शेवटी 2:45-3 वाजता पहाटे घरी आलो आणि बोललो जाता जाता झोपता सगळ्यांना गुड नाईट करावं किंवा गुड मॉर्निंग करावं काही कळत नाही. परंतु आमचा प्रवास तुमच्या सर्वांच्या शुभेच्छांनी आशीर्वादाने सुखकर झाला
आणि आम्ही सुखरूप व्यवस्थित घरी आलो. परत एकदा आपल्या सर्वांचे आणि श्री स्वामी समर्थ महाराज पंढरपूरचे विठुराया या सर्वांना नमस्कार करतो आणि गुड नाईट रजा घेतो आणि लवकरच ब्लॉग तुमच्या समोर येईल. मजा म्हणून केलेला आहे.